मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन टनल ब्रेक थ्रू यशस्वी पार पडलेला आहे। भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांदरम्यान वेगवान संपर्क सुविधा प्रदान करणार आहे। हा प्रकल्प केवळ शहरांदरम्यानच्या प्रवासाची व्याख्या बदलणार नाहीये, तर आर्थिक विकास आणि प्रादेशिक एकात्मतेला देखील गती देईल। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन टनल ब्रेक थ्रूची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। धनंजय दळवी यांच्याशी आपण या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊया। धनंजय, नक्कीच आपण जर पाहिलं तर भारतातील पहिला बुलेट ट्रेनचा हा प्रकल्प आहे मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर आणि 508 किलोमीटर मधला पसरलेला हा कॉरिडॉर आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचे थेट जर आपण पाहिलं तर अहमदनगर पर्यंत अहमदाबाद पर्यंत हा आपल्याला पाहायला मिळतो। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे डहाणू रोड येथे जो टनेल होता माउंटेन टनेल त्याचा ब्रेक थ्रू हा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आलेला आहे। आपण जर पाहतोय महत्त्वाचा टप्पा जो आहे तो या ठिकाणी या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाने गाठलेला आपल्याला पाहायला मिळते। एकूण मार्गिका जर आपण पाहिली तर ही 508 किलोमीटरची आहे आणि हा म्हणजे पश्चिम भारत आणि महाराष्ट्र त्याचबरोबर गुजरात राज्याला जलद कनेक्टिव्हिटी मिळावी म्हणून हा तयार करण्यात येत असलेला पाहायला मिळते। यामध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर 7 बोगदे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर 17 पूल जे आहेत ते सध्याच्या घडीला नदीवरचे तयार झालेले आहेत। त्याचबरोबर इतर 13 स्टील पूल जे आहेत ते या प्रकल्पामध्ये पूर्ण करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 308 किलोमीटर लांबीचे ट्रॅक जे आहेत त्यांचं काम सुद्धा जे आहे ते बांधकाम सध्या जलद गतीवर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि एकंदरीत सध्या महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यामध्ये जे 7 पर्वतीय बोगदे आहेत त्यापैकी हा दुसरा बोगदा आहे। त्याचं जे आहे ते उत्खनन काम पूर्ण झालं आणि त्याचं जे टनेल जे आहे ब्रेक थ्रू हे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सध्या पार पडलेला आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर एक बोगदा जो आहे तो शिळफाटा दरम्यान जो आहे तो ग्रीक बोगदा आहे जो पाण्याच्या आतून जाताना पाहायला मिळतो। एक महत्वाचा टप्पा महाराष्ट्रातला आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे एकंदरीत हा मार्ग जो आहे तो 2029 पर्यंत पूर्ण होईल आणि सेवेमध्ये प्रवाशांच्या दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे गुजरात आणि मुंबईमध्ये त्यामुळे अर्थातच सगळ्यांसाठी हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे। धन्यवाद धनंजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।